ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी शिर्डीतली। शिर्डी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे। संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातली ही घटना आहे। अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांसमोर भिडलेले आहेत। रामा गागरे आणि संजय कुहिरे हे आमने सामने भिडले। रामा गागरे साई संस्थानचे कर्मचारी आहेत, संजय कुहिरे एक कंत्राटी कर्मचारी आहेत। या मारहाणीमुळे रुग्णालयामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। अरे पप्पा थांबा ना, पहिले 2 मिनिट थांबा। तू नाही घेता माझं मोबाईल तर घेऊ दे ना। नाही तुला कोणाला फोन करायचा आहे? थांब रे, 2 मिनिट थांब, त्याला मारू नको, त्याला बाहेर घेतो। 2 मिनिट सोड। अरे थांब ना, 2 मिनिट पहिले 2 मिनिट थांबा। हो सोडतो त्याला 2 मिनिट। थांब रे, 2 मिनिट थांबा ना। रवींद्र महाले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवींद्र, नेमकं काय कारण होतं एवढी हाणामारी झालेली आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये? वृषाली, नक्कीच आज दुपारच्या 3 वाजेच्या सुमारामध्ये रामा गागरे जे आहेत ते लॉन्ड्री डिपार्टमेंटचे सुपरवायझर होते। त्यांना आज रविवारची सुट्टी होती, ते घरी होते। त्यानंतर त्यांना लॉन्ड्रीमधनं फोन आला की संजय कुहिरे हे जे कर्मचारी आहेत ते झाडाखाली झोपलेले आहेत, ते काम ऐकत नाहीये। त्यानंतर ते रामा गागरे जे सुपरवायझर आहेत लॉन्ड्रीचे, ते तिथे हॉस्पिटलला पोहोचले। त्यानंतर त्यांनी त्यांना उठवण्याचे प्रयत्न केले। त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळी झाली। त्यानंतर त्या दोघांमध्ये मारहाण झाली। इथेच न थांबतात संजय कुहिरे जे आहेत त्यांनी आपल्या मुलाला बोलवलं आणि मुलाने आपल्या काही मित्रांना बोलून रामा गागरे जे आहेत सुपरवायझरना यांनी बेदम मारहाण केली आहे। ही जी घटना आहे ती साईबाबा साईनाथ रुग्णालयाच्या हॉस्पिटलच्या जवळील घटना आहे। त्यानंतर तिथे रुग्ण जे होते, रुग्ण असेल नातेवाईक असेल, ते नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। कारण की रुग्णालय प्रशासनाचं या संदर्भात काय म्हणणं आहे? वृषाली, अजून काही प्रशासनाने कुठलाही पाऊल जे आहे तो अजून उचललेला नाहीये। मात्र रामा गागरे आणि संजय कुहिरे हे दोघेही कर्मचारी साईनाथ रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। तसंच रामा गागरेंना संजय कुहिरे यांचे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। वृषाली, मात्र आता हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, नेमका हा प्रकार केव्हा घडलेला आहे आणि आता या संदर्भात सविस्तर काही पावलं उचलली गेलेली आहेत का? वृषाली, नक्कीच हा जो प्रकार आहे हा दुपारच्या 3 वाजेच्या सुमारास हा जो पूर्ण प्रकार जो आहे तो साईनाथ रुग्णालय जे आहे तिथे घडलेला आहे। त्यानंतर तिथे कर्मचारी होते, अधिकारी पण होते, वरिष्ठ अधिकारी पण तिथे पाहणी करून गेले की नेमकी काय प्रकार होता। मात्र प्रशासनाने अजूनही कुठला पाऊल उचललेला नाहीये। कारण की हे 2 कर्मचारी जे आहेत हे साईबाबा संस्थांचेच आहेत आणि हे कर्मचारी हे विसरलेले दिसतात की हे सप्ता मालिकचा एक महामंत्र देणारे आणि शब्द सबुरीचा महामंत्र देणारे साईबाबांच्या शिर्डी हा जो साईबाबांच्या साईनाथ रुग्णालयाचे हे कर्मचारी आहेत ते विसरलेले आहेत की हे शांततेचं प्रतीक ओळखलं जाणारे साईबाबा। बरोबर रवींद्र, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे नेमकं काय घडलेलं होतं ते आपल्या प्रेक्षकांना आपल्याला दाखवायचंय। अरे पहिले 2 मिनिट पहिले 2 मिनिट त्याला रमेश गोंदकरकडे घेऊन त्याच्यात माणसाकडे घेऊन जाऊ अरे पप्पा थांबा ना, पहिले 2 मिनिट थांबा। तू नाही घेता माझं मोबाईल तर घेऊ दे ना। नाही तुला कोणाला फोन करायचा आहे? थांब रे, 2 मिनिट थांब, त्याला मारू नको, त्याला बाहेर घेतो। 2 मिनिट सोड। अरे थांब ना, 2 मिनिट पहिले 2 मिनिट थांबा। हो सोडतो त्याला 2 मिनिट। थांब रे, 2 मिनिट थांबा ना। 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांब ना। पहिले मारायचं
आमच्या थांब थांब ए, थांब पहिले पहिले तो काय असेल समजलं तुला अरे अरे पहिले 2 मिनिटं पहिले अरे 2 मिनिटं पहिले 2 मिनिटं त्याला रमेश गोंदकरकडे घेऊन जा. त्याच्यात माणसाकडे घेऊन जाऊ ना. पहिले पहिले चल चला थांबतो ना मोबाईल अरे पप्पा अरे थांबा ना पहिले 2 मिनिटं थांबा तू नाही घेता माझं